Hello students, this is our paper first EVS 1101 Fundamentals of Environment Science first. Okay, so today we will learn about ecology. Okay, introduction of ecology. Let's see. So firstly, introduction and their definition of ecology. So, ecology is the study of the relationships between living organisms, including humans, and their physical environment. It seeks to understand the vital connection between plants and animals and the world around them. Okay. Then next definition is short and simple. Ecology is the study of how organisms interact with one another and with their physical environment. Okay? The distribution and abundance of organisms on earth is shaped by both biotic, that is living organisms related, and abiotic, that is non-living or physical factors. Okay? So these are the definitions of इकॉलॉजी. सो इकॉलॉजी म्हणजे जे पण असणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील, जे पण इन्क्लुडेड ह्युमन, सो त्यांचं जे पण असणारं एकमेकांशी असणारं जे पण इंटरॅक्शन असेल, ओके, आणि त्यांचं जे पण असणारं सभोवतालचं त्यांचं जे वातावरण आहे किंवा त्यांच्या शेजारचं आसपासचं जे एन्व्हायरमेंट आहे, तर त्याला आपण इकॉलॉजी म्हणतो. जे पण ऑर्गॅनिझम्स असतील तर ते एकमेकांशी कसं इंटरॅक्ट करतात आणि त्यांचं असणारं जे पण एन्व्हायरमेंट आहे, फिजिकल जे एन्व्हायरमेंट असेल त्यांचं, तर ते सगळे एकमेकांशी कसं स्वतःला इंटरॅक्ट करून घेतात, दॅट इज इकॉलॉजी. ओके, शॉर्टमध्ये तुम्ही ही डेफिनेशन लक्षात ठेवा. इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ हाऊ ऑर्गॅनिझम्स इंटरॅक्ट विथ वन अनदर अँड विथ देअर फिजिकल एन्व्हायरमेंट. Okay, then ecology is the study of the relationships between living organisms, including humans, and their physical environment. It seeks to understand the vital connections between plants and animals and the world around them. Ecology also provides information about the benefits of ecosystem and how we can use earth resources in ways that leave the environment healthy for future generation. ओके, तर इकॉलॉजी आपल्याला अजून काय शिकवते किंवा अजून त्याचे काय बेनिफिट्स आहे, तर जे पण लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स जे आहे तर त्यांचं एकमेकांशी जे पण असणारं इंटरॅक्शन असेल किंवा त्यांचं जे असणारं एन्व्हायरमेंट आहे, ओके, सो ह्याचा आपण स्टडी इकॉलॉजीमध्ये करतो. देन त्याचं बेनिफिट काय आहे, तर जे पण असणाऱ्या वेगवेगळ्या टाईप्सच्या ज्या इकोसिस्टीम आहेत आणि जे पण आपल्याला अर्थकडून जे रिसोर्सेस मिळतात, जे की आपण त्याला नॅचरल रिसोर्सेस म्हणतो, लाईक सोलार एनर्जी असेल, वॉटर असेल, विंड असेल, ओके, दीज आर दी नॅचरल रिसोर्सेस जे की कधी संपू शकत नाहीत. ते नॉन रिन्युएबल सोर्सेस आहे. जे नॅचरल रिसोर्सेस आहे ते रिन्युएबल सोर्सेस आहे, ते परत परत नॅचरली क्रिएट होतात. ओके, तर त्याचा आपण कसं यूज करू शकतो किंवा जे पण ऑल लिव्हिंग थिंग्स आहेत ते कसे नॅचरल रिसोर्सेसवर किंवा अर्थ रिसोर्सेसवर डिपेंड असतात. तर इकोसिस्टीम किंवा इकॉलॉजी आपल्याला इकॉलॉजीपासून आपल्याला ते पण बेनिफिट्स आहेत. ओके, किंवा त्यापासून मग त्या नॅचरल रिसोर्सेसचा आपण पण यूज करून आपली फ्युचर जी जनरेशन आहे तर ती पण कशी हेल्दी राहील किंवा तिला सुद्धा त्या रिसोर्सेसचा यूज करायला मिळेल. ओके, इकॉलॉजी मीन्स इन हाऊस ऑर एन्व्हायरमेंट. ओके, तर इकॉलॉजी मीन्स ग्रीकमध्ये तर त्याला काय म्हणतात की जे पण एन्व्हायरमेंट असेल किंवा जे हाऊस म्हणतो आपण त्याला, तर त्याचा आपण स्टडी करतोय. एन्व्हायरमेंटमधले जे पण ऑर्गॅनिझम्स असतील, नॉन लिव्हिंग थिंग्स असतील, ओके, या सगळ्याचा स्टडी आपण करतो. Ecology is a branch of biology concerned with interactions among organisms and their
biophysical environment, which includes both biotic and abiotic components. Okay, so जे पण biotic components असतील, that means जे पण all living things असतील, ओके, जे पण environment मधले सगळे जे पण सजीव प्राणी असतील, सगळे included animals, birds, human, other insects, all living organisms, okay, and abiotic components, that is ऑल नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, जे पण आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये इन्क्लुडेड असतील, राईट. देन टॉपिक्स ऑफ इंटरेस्ट include the biodiversity, distribution, then biomass and population of organisms, as well as cooperation and competition within and between species. Okay, so अजून आपण इकॉलॉजीमध्ये कसला स्टडी करतो, तर बायोडायव्हर्सिटी असेल. ओके, त्यामधला जो एन्व्हायरमेंट किंवा इकोसिस्टीम मधला जो पण असणारा फ्लोरा असेल, फौना असेल, ओके, तर ह्या सगळ्याचा स्टडी आपण त्यामध्ये करतो. लाईक जे पण प्लांट स्पेसीज असतील किंवा ॲनिमल स्पेसीज असतील, बर्ड स्पेसीज असतील, ओके, त्यातल्या एंडेमिक स्पेसीज कुठल्या, रेअर होत चाललेल्या स्पेसीज कुठल्या, तर ह्या सगळ्या हे सगळे इन्क्लुडेड कशात आहे, तर बायोडायव्हर्सिटीमध्ये. ओके, देन त्यांचं डिस्ट्रीब्युशन असेल, बायोमास असेल, पॉप्युलेशन असेल, तर ह्या सगळ्यांचं आपण एका लँडमध्ये किती त्यांचं पॉप्युलेशन असेल, ओके, तर ह्या सगळ्याचं स्टडी आपण इकोसिस्टीममध्ये इकॉलॉजीमध्ये आपण करतो. तर त्यांच्यामध्ये असणारं जे पण कॉपरेशन असेल किंवा कॉम्पिटिशन असेल, ओके, स्पेसीज मधल्या, तर त्या पण आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. की लाईक कॉम्पिटिशन मीन्स लँडसाठी असेल किंवा त्यांच्या ग्रुपसाठी असेल किंवा फूड रिसोर्सेस, फूड पर्पजेससाठी असेल. ओके, तर ॲनिमल स्पेसीज असतील किंवा अदर कुठल्या लिव्हिंग स्पेसीज असतील, तर त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या कॉम्पिटिशन चालू असतात. ओके, दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ इकॉलॉजी. Ecosystem are dynamically interacting system of organisms, the communities they make up, and the non-living components of their environment. Ecosystem process such as primary production, pedogenesis, nutrient cycling, and niche construction regulate the flux of energy and matter through an environment. These processes are sustained by organisms with specific life history traits. So ही जी इकॉलॉजी आहे, तर ती ज्या पण इकोसिस्टीम मधल्या वेगवेगळ्या प्रोसेसेस असतील, ओके, तर जे आपण त्यांचं जे असणारं प्रायमरी प्रोडक्शन असेल किंवा तर ह्या एन्व्हायरमेंटमधल्या किंवा इकोसिस्टीममधल्या ज्या पण प्रोसेसेस असतात, तर त्याचा सगळ्याचा इम्पॅक्ट ऑफकोर्स लिव्हिंग थिंग्स असतील किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स असतील, तर त्या सगळ्यावर होत असतो. तर त्यामध्ये जे पण असणाऱ्या प्रोसेस आहेत, ओके, प्रायमरी प्रोडक्शन असेल किंवा पेडोजेनेसिस. पेडोजेनेसिस मीन्स इट इज द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन ॲज रेग्युलेटेड बाय द इफेक्ट ऑफ प्लेस, एन्व्हायरमेंट अँड हिस्ट्री. सो सॉइलचं जे होणारं फॉर्मेशन आहे, तर त्याचा सुद्धा बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्सवर इम्पॅक्ट होतो. दॅट इज पेडोजेनेसिस. ओके, then nutrient cycle means, that is also known as ecological recycling, is the movement and exchange of organic and inorganic matter back into the production of matter. So nutrient cycle means इकॉलॉजी मधल्या ज्या इकोसिस्टीम मधल्या ज्या पण असणाऱ्या रिसायकलिंग प्रोसेस असतात, ओके, सो त्याला आपण न्यूट्रिएंट सायकलिंग म्हणतो. ओके, देन निश कन्स्ट्रक्शन असेल. निश कन्स्ट्रक्शन मीन्स it is the process by which an organism alters its own local environment. Okay, then flux of energy असेल. फ्लक्सचा जो होणार इन्क्रीजनेस असेल किंवा डिक्रीजनेस असेल, ओके, एनर्जीमध्ये होणारा, देन these all are matters through an environment. Okay, ecology is not synonymous with environmentalist or strictly natural history. It overlaps with the closely related sciences of evolutionary biology, then genetics and ethology. Okay, तर ही इकॉलॉजी जी आहे, तर ती कशाशी रिलेटेड आहे, तर सायन्समध्ये जे पण असणारी इव्होल्युशनरी बायोलॉजी असेल, तर
जे पण फ्लोरा फौनाचा आपण स्टडी करतो त्यामध्ये, ओके, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा असेल, ओके, किंवा नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा असेल, त्यांची जी पण असणारी हिस्ट्री असेल, ओके. देन जेनेटिक्स मीन्स त्यांचा जो पण जीन्सचा स्टडी केला जातो त्यामध्ये. देन इथॉलॉजी असेल मीन्स द स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर अँड सोशल ऑर्गनायझेशन फ्रॉम अ बायोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह, ओके. देन ह्या सगळ्याशी इकॉलॉजी रिलेटेड असते. अँड इम्पॉर्टंट फोकस फॉर इकॉलॉजिस्ट इज टू इम्प्रूव्ह द अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ बायोडायव्हर्सिटी अफेक्ट इकॉलॉजिकल फंक्शन्स. सो ह्याच्यामध्ये अजून इकॉलॉजिस्ट काय स्टडी करतात इकॉलॉजीमध्ये, तर बायोडायव्हर्सिटी जी आहे तर ती कशा प्रकारे अफेक्ट करते इकॉलॉजीच्या फंक्शन्सला असेल, ओके. इकॉलॉजी सिक्स टू एक्सप्लेन दॅट इज फर्स्टली लाईफ प्रोसेसेस, इंटरॅक्शन्स अँड अडॅप्टेशन, ओके. जे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील तर त्यांच्यामध्ये असणारं ज्या पण लाईफ प्रोसेस असतील, ओके, त्यांचं जे पण असणारं लाईफ असेल तर त्यामध्ये असणार त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, त्यांचे अदर ट्रेट्स असतील, ओके. देन इंटरॅक्शन्स, त्या एकमेकांमध्ये त्यांचं जे असणारं इंटरॅक्शन्स, कनेक्शन्स, ओके. देन अडॅप्टेशन, तर त्यांचं त्यांच्या एन्व्हायरमेंटशी किंवा त्यांचं ते स्वतःला कसे जुळवून घेतात किंवा ते त्यांच्यामध्ये कसं अडॅप्टेशन घडतं किंवा चेंजेस होतात, ओके. ते कसं त्या स्वतःला त्या कंडिशनला अडॅप्ट करून घेतात, ओके. अडॅप्टेशन इज दी इव्हॉल्युशनरी प्रोसेस वेअर बाय अन ऑर्गॅनिझम बिकम्स बेटर एबल टू लाईव्ह इन इट्स हॅबिटॅट ऑर हॅबिटॅट्स, ओके. सो ते त्या त्या एन्व्हायरमेंटमध्ये ते स्वतःला सर्वाईव्ह करण्यासाठी, स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा स्वतःचं रक्षण करण्यासाठी ते स्वतःमध्ये कसं अडॅप्टेशन घडून आणतात, ओके. दॅट इज अडॅप्टेशन प्रोसेस. द मुवमेंट ऑफ मटेरियल्स अँड एनर्जी थ्रू लिव्हिंग कम्युनिटीज, तर त्यांच्यामध्ये जे पण असणारी एनर्जी असेल तर ती एनर्जी वन बाय वन पास होत असते. लाईक फूड चेन थ्रू असेल किंवा त्याला आपण फूड वेब सुद्धा म्हणू शकतो किंवा त्यांचं जे पण असणारं फ्लो ऑफ एनर्जी आहे, ओके. तर ह्या सगळ्या थ्रू ते एकमेकांमध्ये एनर्जी, प्रत्येक लिव्हिंग थिंगला एनर्जीची गरज असते, ओके. स्वतःला सर्वाईव्ह करण्यासाठी किंवा स्वतःमध्ये इम्युनिटी किंवा पॉवर आणण्यासाठी, ओके. सो स्वतःला प्रोटेक्ट करायचं असेल तर ऑफकोर्स त्यांना एनर्जी पाहिजे आहे. तर ते एनर्जी कशा थ्रू, तर त्यांना फूड पर्पजेस थ्रू ते एनर्जी मिळवत असतात, ओके. सो त्यांची जी असणारी फूड चेन आहे तर त्यामध्ये जे पण मग ते त्यांच्यामधनं जे पण मटेरियल पास होतं किंवा एनर्जी जी पास होत असेल तर त्यांची कम्युनिटीज थ्रू होत असते, ओके. त्यांच्यामध्ये जी पण असणारी कम्युनिटी असेल तर त्यांचे ग्रुप्स जे असतील, ओके, तर ते सगळ्यांना घेऊन असं फूड चेन थ्रू त्यांची जी पण लाईक एक फूड चेन बघूया आपण. होस्ट जे असतात, होस्ट मीन्स जे पण फूड क्रिएट करत असतात, लाईक प्लांट्स असतील किंवा ऑल ग्रासेस असतील, ओके. तर त्यांच्यावर सर्वाईव्ह होणारे ऑल हर्बिवोर्स ॲनिमल्स आले, तर ससा असेल किंवा हरिण असेल, ओके. तर त्यांना खाणारे जे पण कार्निवोरस असतील, ओके, लाईक टायगर असेल किंवा लायन्स असतील, ओके. आणि त्याच्यानंतर ते जेव्हा कधी मरणार आहेत, त्यांची जेव्हा डेथ होणार आहे तेव्हा त्यांचं डिकॉम्पोजिशन करण्याचं काम कोण करतं, तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, ओके. तर त्यांची जी पण असणारी ही जी सगळी चेन आहे तर त्याला आपण फूड चेन म्हणतो. सो ह्या वन बाय वन ॲनिमलची एनर्जी पुढच्या ॲनिमलमध्ये पास होत असते, ओके. द सक्सेशनल डेव्हलपमेंट ऑफ इकोसिस्टीम, तर त्यांच्यामध्ये जी पण होणारी डेव्हलपमेंट असेल, द ॲबंडन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड बायोडायव्हर्सिटी इन द कंटेक्स्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. इकॉलॉजी हॅज प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स इन conservation biology, wetland management, natural resource management, that is agroecology, then agriculture, forestry, agroforestry, fisheries, okay. Then city planning, that is urban ecology, community health, economics, basic and applied science, and human social interaction, that is human ecology, okay. सो इकॉलॉजी या सगळ्याशी रिलेटेड आहे. तर
वेटलँडचं मॅनेजमेंट असेल किंवा नॅचरल रिसोर्सेसचं मॅनेजमेंट असेल, ओके, किंवा ह्युमन्स रिलेटेड ह्युमन इकॉलॉजी असेल, ओके. इट इज नॉट ट्रीटेड ॲज सेपरेट फ्रॉम ह्युमन्स. ऑर्गॅनिझम्स and resources compose ecosystems which in turn maintain biophysical feedback mechanisms that moderate process acting on living and non-living components of the planet. Ecosystems sustain life supporting functions and produce natural capital like biomass production, that is food, fuel, fiber and medicine, okay. The regulation of climate, global biochemical cycles, water filtration, soil formation, erosion control, flood protection, and many other natural features of scientific, historical, economic, and intrinsic value. Okay, so जी पण लाईफ सपोर्ट त्यांची सिस्टीम आहे किंवा फंक्शन्स आहेत, ओके, ऑल इकॉलॉजी असेल किंवा इकोसिस्टीम, अबायोटिक फॅक्टर्स असतील किंवा एन्व्हायरमेंटमध्ये जे पण असणारे वेदरिंग असेल, केमिकल वेदरिंग असेल, फिजिकल, बायोलॉजिकल, सो ऑल ज्या पण तिथल्या ज्या पण असणाऱ्या बायोजिओ केमिकल सायकल असेल, सगळे एकमेकांशी रिलेटेड आहेत किंवा सगळ्यांचे एकमेकांशी इंटरॅक्शन्स आहेत, ओके. द वर्ल्ड इकॉलॉजी वॉज कॉइन्ड इन 1866 by German scientist Ernst Haeckel, ओके. सो त्याचा स्टडी कोणी केलाय तर अर्न्स्ट हॅकेल इन 1866, ओके. दिस इज जर्मन सायंटिस्ट. इकॉलॉजिकल, ही जर्मन सायंटिस्ट, ओके. इकॉलॉजिकल थ्रू thought is a derivative of established currents in philosophy, particularly from ethics and politics. Ancient Greek philosophers such as Hippocrates and Aristotle laid the foundations of ecology in their studies on natural history. Modern ecology became a much more rigorous science in the late 19th century, ओके. सो अजून कोणी त्याचा स्टडी केला तर हिपोक्रेट्स असेल सायंटिस्ट ॲरिस्टॉटल, ओके. इव्होल्युशनरी कन्सेप्ट रिलेटिंग टू अडॅप्टेशन्स अँड नॅचरल सिलेक्शन बिकेम द कॉर्नरस्टोन्स ऑफ मॉडर्न इकॉलॉजिकल थेअरी, ओके. सो जी पण इव्होल्युशनरी कन्सेप्ट असेल, इव्होल्युशन अँड इकॉलॉजी, ह्या ज्या रिलेटेड कन्सेप्ट आहे तर त्या कशाशी तर अडॅप्टेशन आणि नॅचरल सिलेक्शन, ओके. सो दिस इज द इकॉलॉजी, राईट. इकॉलॉजी अँड देअर इंट्रोडक्शन. नेक्स्ट लेक्चर we will discussing their ecologies type. There are 4 types of ecology, that is behavior ecology, population ecology, community ecology and landscape ecology. सो ह्याच्यामध्ये जे पण असणारे ॲनिमल्स असतील तर त्यांचं जे पण असणारे एकमेकांशी बिहेवियर असेल, त्यांचं पॉप्युलेशन, त्यांची कम्युनिटी कसे असते आणि त्यांची जी पण असणारी लँडस्केप इकॉलॉजी, तर ह्याचा स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहोत, ओके. थँक्यू.